तर मित्रांनो, ई पीक पाहणी संदर्भात आपल्यासाठी आहे एक नवीन अपडेट। तर मित्रांनो, शेतकरी स्तरावरील खरीप पीक पाहणीसाठी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पाहणी केलेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि तातडीने आपली पीक पाहणी ही पूर्ण करून घ्यावी। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधव पीक पाहणी पूर्ण करू शकले नाहीत। सर्व शेतकरी बांधवांना पीक पाहणी करण्याची संधी मिळावी यासाठी शासनामार्फत 20 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावरील खरीप पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर शेतकरी स्तरावरील पीक पाहणी संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर 19 व 20 सप्टेंबर रोजी नोंदविलेल्या पीक पाहणीसाठी 48 तासाची दुरुस्ती सुविधा नसेल याची कृपया सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे 20 सप्टेंबर रोजी शेतकरी स्तरावरून केलेली पीक पाहणी त्याच दिवशी अपलोड करणे आवश्यक आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव 20 सप्टेंबर या दिवशी पीक पाहणी करतील तर त्याच दिवशी आपला जो काही डाटा आहे पीक पाहणीचा तो अपलोड होणे हे आवश्यक आहे। आपण जर 21 तारखेला जर अपलोड करण्याचा प्रयत्न करताल तर आपली त्यामध्ये ई पीक पाहणी ही होणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, रात्री पीक पाहणी ही आपणास करायची नाही, कारण अंधारामुळे पिकांचा फोटो हा स्पष्ट दिसत नाही। त्याचप्रमाणे काही शेतकरी बांधव हे काय करतात की फोटो हा पिकाचा घेतात आणि आपली ई पीक पाहणी करतात। म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर कापूस नसेल आणि सोयाबीन लावलेली असेल तर ते काय करतात, फोटोवर फोटो काढून त्या पिकाची ई पीक पाहणी ही शेतामध्ये जाऊन करतात। अशा प्रकारचे काही गैरप्रकार सुद्धा या पीक पाहणीमध्ये होत आहे, तर असं आपणास करायचे नाही। तर हे होते एक पीक पाहणी संदर्भात आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।